नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती 2024 साठी GS-GKचे इम्पॉर्टंट असे महत्त्वाचे प्रश्नसंच या ठिकाणी पाहणार आहोत. तर बघा, हा या व्हिडिओचा दुसरा पार्ट आहे. तर बघा, प्रश्न क्रमांक 1, संसदेने पारित केलेला कायदा खालीलपैकी कोणाच्या मंजुरीनंतर लागू केला जातो? संसदेने पारित केलेला कायदा खालीलपैकी कोणाच्या मंजुरीनंतरच लागू केला जातो? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर काय असणार आहे? राष्ट्रपती. ऑप्शन क्रमांक 2. तर बघा, कोणतेही विधेयक राष्ट्रपतींच्या संमतीशिवाय कायद्यात रूपांतरित होत नाही. संसदेच्या दोन्ही सभागृहांनी विधेयक संमत केल्यावर ते जे विधेयक असते तर हे राष्ट्रपतींकडे संमतीसाठी सादर केले जाते. त्याच्यावर राष्ट्रपती काय करू शकतात? तर त्या विधेयकाला पहिली गोष्ट म्हणजे संमती देऊ शकतात, संमती देतात. दुसरे काय करतात? तर तेच विधेयक जे आहे तर हे राखून ठेवू शकतात. आणि तिसरे म्हणजे तर ते विधेयक लोकसभेकडे किंवा राज्यसभेकडे म्हणजेच संसदेच्या गृहाकडे ते वापस पाठवले जाते, म्हणजे त्यासाठी दुरुस्तीसाठी किंवा सुधारण्यासाठी. याचबरोबर जे अर्थविधेयक असते तर हे अर्थविधेयक वगळता संसदेकडे पुनर्विचारार्थ ते विधेयक पाठवू शकतात. अर्थविधेयक वगळता कारण धनविधेयक जे असते तर हे लोकसभेत राष्ट्रपतींच्या पूर्वसंमतीनेच मांडलेले असते. तर बघा, संसदेने हे जे विधेयक राष्ट्रपतींनी वापस पाठवलेले आहे तर हे विधेयक सुधारणेसह किंवा त्याविना जर पुन्हा पारित केले आणि ते राष्ट्रपतींना संमतीसाठी जर पाठवले तर राष्ट्रपती त्या विधेयकास संमती त्यांना द्यावीच लागते. हे देखील या ठिकाणी महत्त्वाचे आहे. म्हणून या ठिकाणी प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, राष्ट्रपती. यानंतरचा पुढचा प्रश्न बघा, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात राष्ट्रपतींना संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक बोलवण्याचा अधिकार प्रदान करण्यात आलेला आहे? संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक. तर बघा, भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 108 मध्ये एक तरतूद आहे. ती म्हणजे कोणती? तर दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक घेण्याची तरतूद या ठिकाणी केलेली आहे. तरी ही जी बैठक आहे संयुक्त बैठक, तरी ही तरतूद केवळ सामान्य आणि वित्तीय विधेयकांनाच लागू आहे. धन विधेयक आणि घटना दुरुस्ती जे असतात, ही जी विधेयक असतात म्हणजे धन विधेयक आणि घटना दुरुस्ती विधेयक, तर त्यांना ही तरतूद लागू नसते. तर बघा, दोन्ही सभागृहामध्ये सामान्य वित्तीय विधेयक संमत करताना जर या ठिकाणी मतभेद जर निर्माण झाला तर या मतभेद सोडवण्यासाठी घटनेमध्ये संयुक्त बैठकीची तरतूद करण्यात आलेली आहे. हे देखील या ठिकाणी महत्त्वाचे आहे. आणि याचबरोबर आणखी एक महत्त्वाची माहिती, ती म्हणजे संयुक्त बैठकीचे अध्यक्ष कोण असतात? तर संयुक्त बैठक कोण बोलवतो? राष्ट्रपती. आणि संयुक्त बैठकीचे अध्यक्ष कोण असतात? तर लोकसभेचे सभापती. आणि जर लोकसभेचे सभापती गैरहजर असतील तर लोकसभेचे उपसभापती हे संयुक्त बैठकीचे अध्यक्ष बनू शकतात. आणि जरी लोकसभेचे उपसभापती जे असतात तर हे जर गैरहजर असतील तर राज्यसभेचे उपसभापती हे त्या ठिकाणी अध्यक्ष बनतात. आणि जर राज्यसभेचे उपसभापती देखील गैरहजर असतील तर जी संयुक्त बैठक असते तर या बैठकीत उपस्थित सदस्यांनी निवडलेला कोणताही सदस्य बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवू शकतो. हे देखील महत्त्वाचे आहे. यानंतरचा पुढचा प्रश्न बघा, या ठिकाणी काही वन्यजीव अभयारण्य दिलेले आहेत आणि ते कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत तर तो संबंधित जिल्हा दिलेला आहे. तर बघा, सगळ्यात अगोदर नवेगाव वन्यजीव अभयारण्य कुठे आहे? तर हे आहे गोंदिया या ठिकाणी. कुठे? गोंदिया जिल्ह्यामध्ये. त्यानंतर रेहेकुरी वन्यजीव अभयारण्य कुठे आहे? तर हे आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये. आणि जे रेहेकुरी वन्यजीव अभयारण्य आहे तर हे या अभयारण्यामध्ये म्हणजेच महाराष्ट्रातील या अभयारण्यामध्ये रेहेकुरी अभयारण्यामध्ये काळवीट आढळतात आणि ते फक्त याच रेहेकुरी वन्यजीव अभयारण्यामध्ये आढळतात. सगळ्यात अगोदर ज्यावेळेस याची सुरुवात झाली होती म्हणजे स्थापना झाली होती रेहेकुरी वन्यजीव अभयारण्याची, त्यावेळेस या ठिकाणी किती काळवीट होते? तर 15. आणि सध्या त्यांची संख्या किती आहे? तर 400. आणि याचे क्षेत्रफळ जर पाहिले रेहेकुरीचे तर ते किती आहे? 2.17 स्क्वेअर किलोमीटर. याचबरोबर त्यानंतर आहे इसापूर वन्यजीव अभयारण्य. तर हे कुठे आहे? इसापूर. तर हे आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये. तर बघा, या ठिकाणी इसापूर हे मातीचे धरण आहे जे की अभयारण्याजवळ एक नदी आहे. ती नदी कोणती आहे? तर ही आहे पैनगंगा नदी. आणि या पैनगंगा नदीवर आहे इसापूर धरण.
हे एक मातीचे धरण आहे, हे देखील तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर गौताळा कुठे आहे, तर हे आहे छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद या ठिकाणी, औरंगाबाद जिल्ह्यामध्ये. तर हे पश्चिम घाटातील सातमाळा आणि अजिंठा डोंगररांगेमध्ये पसरलेले वन्यजीव अभयारण्य आहे, ते म्हणजे कोणते, गौताळा. तर या ठिकाणी प्रश्नाचे उत्तर काय असणार आहे, ऑप्शन क्रमांक 3. यानंतर बघा पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक टक्के क्षेत्र जंगलाखाली आहे. तर तो जिल्हा कोणता आहे, तर तो आहे गडचिरोली. कोणता, गडचिरोली जिल्हा. तर बघा महाराष्ट्रामध्ये गडचिरोली जिल्ह्यामध्ये सर्वाधिक म्हणजे किती, तर 21.05% एवढे क्षेत्र जंगलाखाली आहे. त्यानंतर दुसरा क्रमांक कोणत्या जिल्ह्यास लागतो, तर तो जिल्हा आहे चंद्रपूर. चंद्रपूरमध्ये किती टक्के क्षेत्र जंगलाखाली आहे, तर 8.8% क्षेत्र. आणि महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी जंगलाखाली जे क्षेत्र आहे त्याची टक्केवारी असणारा जर जिल्हा पाहिला तर तो कोणता आहे, तर त्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहे. यानंतरचा पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 5. पुढील वाक्याचे योग्य रूप ओळखा. चांगला अभ्यास केला तरच पहिला नंबर येईल. तर बघा या वाक्यातील हे जे वाक्य आहे, तर या वाक्यातील अर्थबोध कसा होतो, तर वाक्यातील क्रियापदावरून असे केले तर तसे होईल असा अर्थबोध होतो. म्हणजे चांगला अभ्यास केला तर पहिला नंबर येईल. म्हणून या ठिकाणी प्रश्नाचे योग्य उत्तर काय असेल, कोणते आहे वाक्याचे रूप, तर हे आहे संकेतार्थ, ऑप्शन क्रमांक 1. तर बघा क्रियापदांचे 4 अर्थ, ते म्हणजे कोणते, संकेतार्थ, त्यानंतर स्वार्थ आहे, त्यानंतर विद्यार्थ आहे, आणि अजून कोणते आहे, आज्ञार्थ. तर बघा स्वार्थ वाक्य म्हणजे काय, तर बघा या ठिकाणी स्वार्थ वाक्य म्हणजे ज्या वाक्यातील क्रियापदावरून केवळ एखाद्या विशिष्ट काळाचा बोध होतो व आज्ञा, विधी, संकेत वगैरे अर्थाचा बोध न होता क्रियापदाचा केवळ स्वतःचा अर्थ तेवढाच लक्षात येतो, त्याला काय म्हटलं जाते, स्वार्थी क्रियापद. स्वार्थ क्रियापदामध्ये धातूला ता, ती, ते, ला, लो, ली, ले यापैकी एखादा प्रत्यय लागतो, हे देखील या ठिकाणी महत्त्वाचे आहे. यानंतर बघा पुढचे कोणते आहे, विद्यार्थ. तर जे विद्यार्थ आहे, तर यामध्ये जेव्हा एखाद्या वाक्यातील क्रियापदाच्या स्वरूपावरून विधी म्हणजे कर्तव्य, शक्यता, योग्यता, इच्छा यांचा बोध होतो तेव्हा त्या क्रियापदास काय म्हटले जाते, विद्यार्थ. म्हणजेच मुलांनी मोठ्यांचा आदर करावा, हे या ठिकाणी काय असणार आहे, कर्तव्य. त्यानंतर आहे आज्ञार्थ. तर बघा जेव्हा एखाद्या क्रियापदाच्या रूपावरून आज्ञा करणे, आशीर्वाद देणे, प्रार्थना करणे, विनंती करणे या गोष्टींचा अर्थबोध होत असेल तेव्हा त्या वाक्यातील क्रियापद हे कसे असते, आज्ञार्थी क्रियापद. म्हणजेच बघा या ठिकाणी आशीर्वाद जर आपण पाहिला तर सदा सुखी राहा, हा काय आहे, आशीर्वाद. म्हणून या ठिकाणी हे वाक्य कोणत्या प्रकारचे असणार आहे, आज्ञार्थ. यानंतरचा पुढचा प्रश्न, ज्येष्ठ नागरिकांचा आदर करा या वाक्याचा अर्थ न बदलता नकारार्थी वाक्य बनवा. तर बघा वाक्य रूपांतर म्हणजे काय, तर जेव्हा एका प्रकारच्या वाक्याचा मूळ आशयार्थ बदलू न देता दुसऱ्या प्रकारच्या वाक्यात रूपांतर करण्याला काय म्हटलं जाते, वाक्य रूपांतर. तर बघा वरील होकारार्थी वाक्याचा मूळ अर्थ कायम ठेवून वरील वाक्यात आदर या शब्दाचे अनादर हे जर विरुद्ध रूप आपण जर वापरले तर वाक्य कसे होईल, तर ज्येष्ठ नागरिकांचा अनादर करू नका हे योग्य असे नकारार्थी वाक्य तयार होते. म्हणजेच ज्येष्ठ नागरिकांचा अनादर करू नका, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर येईल. यानंतर पुढचा प्रश्न आहे, तो गाणे गातो या वाक्यातील प्रयोग ओळखा. तर बघा प्रयोग वाक्यातील कर्ता, कर्म आणि क्रियापद यांच्या परस्पर संबंधाला काय म्हटले जाते, प्रयोग म्हटले जाते. तर या ठिकाणी या प्रश्नाचे योग्य उत्तर काय आहे, तो गाणे गातो या वाक्यातील प्रयोग कोणता येईल, तर तो येईल कर्तरी प्रयोग, ऑप्शन क्रमांक 3. तर बघा कर्तरी प्रयोगामध्ये क्रियापदाचा कर्त्याशी संबंध येतो, क्रियापदाचा कर्त्याशी संबंध येतो. या प्रयोगात क्रियापद हे कर्त्याच्या लिंग, पुरुष तसेच वचनाप्रमाणे बदलते. म्हणजे बघा तो गाणे गातो, तर तो आहे या ठिकाणी कर्ता, कर्म आहे गाणे आणि गातो आहे क्रियापद. जर आपण जर या ठिकाणी लिंग जर बदलले तर बघा ती गाणे गाते, तर या ठिकाणी लिंगानुसार या ठिकाणी क्रियापद देखील बदललेले आहे.
या वाक्यात जर कर्त्याचे लिंग बदलले तर क्रियापद देखील बदलते. म्हणून या ठिकाणी हा प्रयोग कोणता आहे, तर हा आहे कर्तरी प्रयोग. यानंतरचा पुढचा प्रश्न, खालील जोड्या जुळवा. तर या ठिकाणी नद्या आणि त्यांचे संगमस्थान दिलेले आहे. तर बघा, कोयना आणि कृष्णा या दोन नद्यांचा संगम कुठे होतो, कराड या ठिकाणी. कराड या ठिकाणी कुठे, प्रीती संगम. बघा, कोयना आणि कृष्णा या दोन नद्यांचा संगम कुठे होतो, कराड या ठिकाणी, प्रीती संगम. तर कोयना ही कृष्णेची उजव्या तीराने मिळणारी उपनदी आहे. तर कोयना या नदीची लांबी किती आहे, 119 किलोमीटर. त्यानंतर बघा, तापी पूर्णा. तर तापी आणि पूर्णा या दोन नद्यांचा संगम कुठे होतो, जळगावमध्ये. कुठे, चांगदेव या ठिकाणी. तर बघा, तापी नदी जी आहे तर ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी आहे. आणि तापी नदीचा उगम कुठे होतो, तर मध्य प्रदेशमधील सातपुडा पर्वतरांगेमध्ये मुलताई या ठिकाणी. याचबरोबर तापी नदीची लांबी किती आहे, 724 किलोमीटर. आणि महाराष्ट्रामध्येची लांबी किती आहे, फक्त 208 किलोमीटर. त्यानंतर आहे गोदावरी व प्राणहिता. तर या दोन नद्यांचा संगम कुठे होतो, गोदावरी प्राणहिता. तर या दोन नद्यांचा संगम होतो गडचिरोली जिल्ह्यामध्ये. तेथे एक ठिकाण आहे, ते म्हणजे कोणते, सिरोंचा. तर बघा, विदर्भामध्ये वर्धा प्लस वैनगंगा आणि पैनगंगा या तीन नद्यांचा मिळून एक प्रवाह तयार होतो. त्या प्रवाहाला काय म्हटले जाते, प्राणहिता. यानंतर आहे वेण्णा आणि वर्धा. तर वेण्णा आणि वर्धा या दोन नद्यांचा संगम कुठे होतो, तर नागपूर या ठिकाणी. नागपूर या ठिकाणी एक ठिकाण आहे, ते म्हणजे सावंगा. तरी या ठिकाणी प्रश्नाचे योग्य उत्तर काय येईल, तर योग्य उत्तर येईल ते म्हणजे कोणते, ऑप्शन क्रमांक 1. यानंतरचा पुढचा प्रश्न, नीती आयोगाबाबत खालील विधाने विचारात घ्या. हे विधान, नीती आयोग ही भारताच्या राज्यघटनेने निर्माण केलेली एक अतिरिक्त घटनात्मक संस्था आहे. बरोबर आहे का, तर हे विधान या ठिकाणी चुकीचे आहे. दुसरे विधान, पूर्णवेळ सदस्यांची संख्या नियोजन आयोगापेक्षा नेहमीच जास्त असते. तर या ठिकाणी हे देखील विधान चुकीचे आहे. काय विचारलेलं आहे की वरीलपैकी कोणते विधान किंवा विधाने योग्य नाही, तर ही दोन्ही विधाने योग्य नाहीत, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3. तर बघा, नीती आयोगाची स्थापना कधी करण्यात आली. नीती म्हणजे काय, नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. तर पूर्वीच्या नियोजन आयोगाची जागा नीती आयोगाने घेतली. कधी, 1 जानेवारी 2015 तर बघा, नीती आयोग जो आहे तर हा आयोग राज्यघटनेने निर्माण केलेली संस्थाही नाही आणि संसदेच्या कायद्याद्वारे तयार केलेली एक वैधानिक संस्था देखील नाही. म्हणून या ठिकाणी ही दोन्ही विधाने चुकीची आहेत. तर बघा, नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात, तर ते असतात पंतप्रधान. त्याचबरोबर पूर्णवेळ सदस्य किती असतात, तर ते असतात 5. आणि यामध्ये पूर्णवेळ सदस्यांची संख्या ही नियोजन आयोगापेक्षा कमी असते. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना केव्हा करण्यात आली. तर बघा, राष्ट्रीय महिला आयोगाचे प्रथम अध्यक्ष त्यांचे नाव काय, जयंती पटनायक. तर बघा, राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना केव्हा करण्यात आली, 31 जानेवारी 1992. 31 जानेवारी 1992 मध्ये, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4. प्रथम अध्यक्ष जयंती पटनायक. तर बघा, राष्ट्रीय महिला आयोगाचे कार्य काय असते, महिलांसाठीच्या घटनात्मक आणि कायदेशीर सुरक्षेचे पुनरावलोकन करणे, कायदेशीर उपायांची शिफारस करणे, तक्रारींचे निवारण सुलभ करणे आणि महिलांना प्रभावित करणाऱ्या सर्व धोरणात्मक बाबींवर सरकारला सल्ला देणे. यानंतरचा पुढचा प्रश्न, राष्ट्रीय विकास परिषदेबद्दल खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे. या ठिकाणी काय विचारलेले आहे, अयोग्य. तर बघा, पहिले विधान, त्यात सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचा समावेश असतो. तर हे विधान या ठिकाणी योग्य आहे. ती घटनाबाह्य संस्था आहे. तर हे बरोबर आहे. ती एक वैधानिक संस्था आहे. तर हे या ठिकाणी चुकीचे आहे. आणि वर्षातून किमान 2दा बैठक होते. तर हे देखील बरोबर आहे. तर बघा, राष्ट्रीय विकास परिषद, तर पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली देशातील विकासविषयक बाबींवर निर्णय घेण्यासाठी
आणि चर्चा करण्यासाठी स्थापन केलेली ही एक संस्था आहे, ती म्हणजे कोणती? राष्ट्रीय विकास परिषद. तर या परिषदेची स्थापना कधी करण्यात आली? 6 ऑगस्ट 1952 मध्ये. आणि ही जी संस्था आहे तर ही एक गैरसंविधानिक आणि गैरवैधानिक संस्था आहे. म्हणून या ठिकाणी प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3. पुढचा प्रश्न, केंद्र सरकारची मंत्रिपरिषद केव्हा अस्तित्वात येते? तर केव्हा अस्तित्वात येते? ज्यावेळेस सर्व मंत्र्यांनी पदाची शपथ घेतली त्यावेळेस, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल. तर बघा, राज्यघटनेच्या अनुच्छेद 74 मध्ये मंत्रिपरिषदेची तरतूद देण्यात आलेली आहे. तर राष्ट्रपतींना सहाय्य करण्यासाठी आणि सल्ला देण्यासाठी पंतप्रधानांसह एक मंत्रिपरिषद असेल व त्यांच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती आपल्या अधिकारांचा वापर करतील. तर अशी राज्यघटनेमध्ये तरतूद दिलेली आहे. तर या ठिकाणी एक महत्त्वाची माहिती आहे ती म्हणजे की या मंत्रिपरिषदेने म्हणजेच मंत्र्यांनी राष्ट्रपतींना सल्ला दिलेला होता किंवा नाही, आणि जर सल्ला दिलेला असेल तर तो सल्ला काय दिला होता, तर या प्रश्नाची कोणत्याही न्यायालयात चौकशी होत नाही. हे देखील या ठिकाणी महत्त्वाचे आहे. यानंतर बघा, पुढचा प्रश्न आहे, पुणे सार्वजनिक सभेची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? तर कोणी केली होती? न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे. ऑप्शन क्रमांक 1 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल. तर बघा, पुणे सार्वजनिक सभेची स्थापना कधी करण्यात आली? 2 एप्रिल 1870 मध्ये पुणे या ठिकाणी. तर त्यामध्ये महत्त्वाचे सदस्य कोण होते? भगवानराव श्रीनिवासराव पंत, गणेश वासुदेव जोशी, याचबरोबर चिपळूणकर. ही जी सभा होती पुणे सार्वजनिक सभा, तर ही एक सुशिक्षित मध्यमवर्गीय सभासद जे होते, तर हे बहुतांशी यामध्ये सगळ्यात जास्त सभासद कोणाचे होते? सुशिक्षित मध्यमवर्गीय. तर यामध्ये बघा, ही जी सभा आहे पुणे सार्वजनिक सभा, तर या सभेतील अंतर्गत राजकीय मतभेदामुळे 1895 मध्ये या सभेचे विभाजन झाले आणि त्यातील बहुसंख्य सदस्य जे होते तर हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सहभागी झाले होते. म्हणून या ठिकाणी प्रश्नाचे योग्य उत्तर MG रानडे. पुढचा प्रश्न, योग्य उत्तराचा पर्याय निवडा. आज खूप पाऊस पडला. या वाक्यामध्ये पाऊस हे काय आहे? तर पाऊस आहे उद्देश म्हणजेच कर्ता. तर बघा, वरील वाक्यामध्ये क्रियापदातील धातूला नारा, नारे, याचबरोबर नारी हे जे प्रत्यय आहेत तर हे प्रत्यय जोडून कोण आणि काय ने जर आपण जर प्रश्न या ठिकाणी जर विचारला तर उत्तर काय येते? कर्ता किंवा उद्देश. कर्ता किंवा उद्देश म्हणजेच खूप पडणारा काय होता? तर तो होता पाऊस. असा जर प्रश्न विचारला खूप पडणारा काय होता, तर उत्तर काय येईल? पाऊस येते. म्हणून या ठिकाणी पाऊस हे काय आहे? तर हे आहे उद्देश. म्हणून या ठिकाणी प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 2. यानंतरचा पुढचा प्रश्न, सत्तांतर या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण आहेत? सत्तांतर. तर या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण आहेत? व्यंकटेश माडगूळकर. ऑप्शन क्रमांक 4. तर बघा, व्यंकटेश माडगूळकर हे एक मराठी लेखक आणि चित्रकार होते. त्यांच्या आत्मचरित्राचे नाव काय होते? एका प्रवास एका लेखकाचा, हे त्यांच्या आत्मचरित्राचे नाव. तर बघा, सत्तांतर हे जे कादंबरी आहे तर या कादंबरीला 1983 मध्ये साहित्य अकादमीचा पुरस्कार देखील मिळाला होता. यानंतर द मा मिरासदार हे जे आहेत तर यांची काही प्रसिद्ध पुस्तके जर पाहिली तर ते आहेत कोणते? गंमत गोष्टी, गुदगुल्या, याचबरोबर भूताचा जन्म. शंकर पाटील जे आहेत तर यांच्या महत्त्वाचे पुस्तक ते म्हणजे कोणते? पाऊलवाटा, आभाळ, याचबरोबर ऊन, बंधारा इत्यादी महत्त्वाचे पुस्तके आहेत. आणि जे शिकरे आहेत तर यांचे जर महत्त्वाचे पुस्तक पाहिले ते म्हणजे कोणते? जिवलग, याचबरोबर मराठीचा परिमल खंड 1 आणि खंड 2. यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, बिन चेहऱ्याची संध्याकाळ या प्रसिद्ध कथेचे लेखक कोण आहेत? तर कोण आहेत? गंगाधर गाडगीळ. ऑप्शन क्रमांक 2. तर बघा, एका मुंगीचे महाभारत, तुम्ही नाव लक्षात ठेवा, एका मुंगीचे महाभारत या पुस्तकासाठी 1996 मध्ये गंगाधर गाडगीळ यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला होता. याचबरोबर कथेचे नवे वळण विकसित करण्याचे श्रेय देखील कोणाला दिले जाते? गंगाधर गाडगीळ यांना. यानंतरचा पुढचा प्रश्न, दरकेसा टेकड्या महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहेत? दरकेसा टेकड्या
तर या आहेत गोंदिया जिल्ह्यामध्ये. याचबरोबर बघा नागपूर जिल्ह्यामध्ये कोणत्या टेकड्या आहेत स्थित, तर नागपूरमध्ये आहेत त्या म्हणजे गरमसूर. नाव तुम्ही लक्षात ठेवा, गरमसूर टेकड्या. त्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोणत्या आहेत, तर त्या आहेत चिमूर, याचबरोबर चांदूरगड. गडचिरोली जिल्ह्यामध्ये कोणत्या टेकड्या आहेत, तर त्या आहेत चिरोली, याचबरोबर अजून कोणत्या, सुरजागड, त्यानंतर भामरागड. यानंतर पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 18. ए प्लस बी प्लस सी बरोबर 15 आणि ए बी प्लस बी सी प्लस सी ए बरोबर 22 असल्यास ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअरचे मूल्य शोधा. तर या ठिकाणी बघा आपण एक सूत्र वापरू. तर या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे, ए अधिक बी अधिक सी बरोबर 15, याचबरोबर ए बी प्लस बी सी प्लस सी ए बरोबर 22. तर बघा ए प्लस बी प्लस सीचा स्क्वेअर बरोबर ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर प्लस 2 कंसामध्ये ए बी प्लस बी सी प्लस सी ए. या ठिकाणी आपण सूत्र वापरलेले आहे. तर या ठिकाणी बघा ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर प्लस या ठिकाणी आहे 2 आणि ए बी अधिक बी सी अधिक सी ए. तर या ठिकाणी जी किंमत किती दिलेली आहे 22. म्हणून बघा ए प्लस बी प्लस सीचा स्क्वेअर, तर ए प्लस बी प्लस सी, तर या ठिकाणी किती दिलेलं आहे 15, म्हणजेच 15चा स्क्वेअर बरोबर एचा वर्ग अधिक बीचा वर्ग अधिक सीचा वर्ग अधिक 22 दुणे 44. 15चा वर्ग किती 225 बरोबर ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर प्लस 44. तर या ठिकाणी 225 वजा हे 44 इकडं प्लसमध्ये आहे म्हणून या ठिकाणी मायनसमध्ये एचा वर्ग अधिक बीचा वर्ग अधिक सीचा वर्ग. तर 225 मधून 44 गेल्यावर किती राहतात 181 बरोबर एचा वर्ग अधिक बीचा वर्ग अधिक सीचा वर्ग. या ठिकाणी आपल्याला काय विचारलेलं आहे, एचा वर्ग अधिक बीचा वर्ग अधिक सीचा वर्ग, याचे मूल्य किती आहे तर 181, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4. यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 19. तर बघा जर दोन संख्येमधील फरक 20 असेल आणि दोन संख्यांचा गुणाकार 800 असेल तर दोन संख्यांची बेरीज शोधा. तर या ठिकाणी बघा दोन संख्येमधील फरक आपल्याला काय डी मानू आपण आणि दोन संख्यांची बेरीज यस. तर या ठिकाणी दोन संख्यांचा गुणाकार आपण पी मानू. तर बघा पी बरोबर या ठिकाणी एक सूत्र आहे एसचा वर्ग मायनस डीचा वर्ग छेद 4. तर बघा या ठिकाणी प्रश्नानुसार पीची किंमत किती दिलेली आहे आपल्याला 800. यानंतर एस किती दिलेला आहे आपल्याला बेरीज, तर आपल्याला या ठिकाणी बेरीज शोधायची आहे आणि डी दोन संख्येमधील फरक किती दिलेला आहे आपल्याला 20. तर बघा प्रश्नानुसार पी बरोबर किती दिलेला आहे आपल्याला 800, तर आपण या ठिकाणी 800 मांडून घेऊ बरोबर एसचा स्क्वेअर वजा डी किती दिलेले आहे 20चा वर्ग त्यानंतर छेद 4. तरी आपण सोडून घेऊया. तर आपण एसला बाहेर काढू, एसचा स्क्वेअर वजा या ठिकाणी बघा 20चा स्क्वेअर किती 400 बरोबर यांचा गुणाकार 800 आणि 4चा किती 3200. तर बघा एसचा वर्ग बरोबर हे 400 मायनसमध्ये आहे, इकडे गेल्यावर प्लस होईल म्हणजे 3200 अधिक 400. तर एसचा वर्ग बरोबर किती 3600 आणि 3600चे वर्गमूळ किती असणार आहे तर या ठिकाणी एस बरोबर किती 60. या ठिकाणी प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 3 60.